गुगल आणि मानसिक तणाव. खरं म्हणजे मानसिक तणाव म्हणजे काय, त्याच्यावरती काय उपाय असतात, तो कशामुळे निर्माण होतो, तो कसा लवकरात लवकर हँडल करावा वगैरेची माहिती शोधण्याकरता तुम्ही पटकन गुगलवरती जाल आणि शोधता की काय बरं आहे, कसं बरं आहे. आता रिसर्च काय सांगतो, रिसर्च खूप गमतीशीर आहे बघा. म्हणजे असं आहे की गुगलवरती माहिती मिळवण्यामध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे सलग माहिती मिळते, म्हणजे त्या विकिपीडियामध्ये बघा तुम्हाला एक 10-12 वाक्य सरळ असतात, सलग असतात, आणि नंतर एक लिंक असते ब्लू कलरची, एक ब्लू कलरमध्ये काही फॉन्ट्स असतात, म्हणजे काहीतरी माहिती दिल्याचे एक खूण असते. मग त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही त्या साईटवरती जाता आणि मग तिकडची माहिती गोळा करायला लागता. मग तिथे माहिती देताना आणखीन काही ब्लू रंगाचे फॉन्ट्स असतात, मग त्याच्यावर तुम्ही टिक करता, आणखीन नवीन ठिकाणी जाता. अशा प्रकारे तुम्ही एका माहितीच्या संचापासून सुरुवात करून कधी पुढे 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 जाता आणि तुमच्या मूळ विषयापेक्षा तुम्ही किती दूर जाता हे लक्षात येत नाही. मग त्यांनी काय केलं की लोकांना स्मरणशक्तीमध्ये कोणतं ज्ञान जातं, कोणती माहिती जाते हे शोधून काढण्याकरता त्यांनी काही असा मजकूर दिला की ज्याच्यामध्ये अजिबात ब्लू टिक्स नाही, आणि काही मजकूर असा दिला की ज्याच्यामध्ये नेहमीसारखे आहेत. आणि मग काही वेळाने, म्हणजे जवळजवळ तासभराने त्या माणसांची मानसिक आणि मेंदूची चाचणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्यांनी सलग मजकूर वाचलेला होता त्यांनी माहितीचं चांगल्या प्रकारे ग्रहण केलेलं होतं आणि त्यांना वाचताना कोणताही ताण जाणवलेला नव्हता. परंतु ज्यांनी सुरुवातीला माहिती शोधण्याकरता जे शब्द टाकले आणि माहितीचा संच आला, तिथे जेव्हा ब्लू रंगाच्या टिक्स होत्या तेव्हा त्याच्यावरती जेव्हा ते टिक करत पुढे 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 गेले तेव्हा मूळ विषयापासून बरेच दूर गेलेले, म्हणजे कनेक्टेड पण दूर गेलेले अशा विषयाची त्यांनी माहिती मिळवली. आणि मग त्यांना त्यांच्या मूळ माहितीच्या क्वेरीबद्दल, त्यांनी जी मूळ माहिती विचारली होती गुगलला, त्याच्याविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याची त्यांना धड उत्तर देता येत नव्हती. आणि मग त्यांनी त्यांचा मानसिक तणाव कितपत आहे हे पण शोधायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की जे त्या ब्लू टिकवरती क्लिक करून पुढे पुढे जात होते त्यांना मानसिक तणाव जास्त होता आणि मिळालेली माहिती सुद्धा पुरेशी नव्हती. मग त्यांनी विचार केला की असं घडलं कसं. तर जेव्हा माहितीमध्ये सलगता असते, म्हणजे एका मुद्द्यातनं दुसरा तिसरा चौथा, परंतु ते मूळ मुद्द्याशी रिलेटेड असतात, ही माहिती जमा करणं, ते त्याचं संपादन करणं मेंदूमध्ये आणि ती आपल्या स्टोरेजमध्ये ठेवणं, स्मरणात ठेवणं, ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या मानाने सरळसोट आणि सोपी आहे आणि पहिल्यापासून आपण तशीच करत आलेलो आहोत. परंतु जेव्हा तुम्ही एका माहितीच्या संचामधनं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माहितीच्या संचापर्यंत जाता तेव्हा तुमच्या मूळ मुद्द्यापासून तुम्ही दूर गेले असण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे सुरुवातीला तुम्ही जे शब्द दिले असतात त्याच्यावरनं जी माहिती मिळालेली असते त्याच्यामध्ये आणि पुढच्या माहितीमध्ये सलगता नसते. त्यामुळे त्याचं आपल्या मेंदूला संपादन करणं, एडिट करणं कठीण होत जातं आणि मग स्कॅटर्ड माहिती मिळत जाते, जी एकसंध नसते, सलग नसते, त्याच्यामध्ये स्वतःची काही कार्यकारण परंपरा नसते, अशी माहिती गोळा केली जाते. आणि अशी माहिती स्टोअर करणं, अशा माहितीचं स्मरणात रूपांतर करणं मेंदूला कठीण जातं. इतकंच काय की अशा प्रकारे जास्त काम करावं लागल्यामुळे मेंदू लवकर थकतो. ज्या गोष्टी आपण सहज करत असतो आणि काय करतोय ने गुगल सर्फ करतोय तेव्हा तुमचा मेंदू हळूहळू थकत जातो आणि तुम्हाला माहिती मिळाली जी असते तिचं पण संकलन नीट होत नाही, तिचं संपादन होत नाही आणि ती स्मरणात चांगल्या प्रकारे ठेवली जात नाही आणि मानसिक तणाव वाढायचा तो वाढलेलाच असतो. कसा रिसर्च करतात बघा मानसशास्त्रामधला. आणि अशा छोट्याशा रिसर्चमधनं आपल्याला आपण गुगलचा वापर कसा करतो, त्याचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतो आणि ज्ञान संपादन कसं होतं याची खूप सारी माहिती मिळते.